चंद्रपुरात नाराजी नाट्यानंतर भाजपनं डॅमेज कंट्रोल सुरू केलाय। चंद्रपूर महापालिका निवडणूक मुनगंटीवारांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। किशोर जोरगेवारांची पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे, तर चैनसुख संचेती यांच्याकडे निवडणूक निरीक्षक पद देण्यात आलंय। त्यामुळे चंद्रपूरमध्ये अनेक घडामोडी घडतायत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांच्याकडून। सारंग, पुन्हा एकदा डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाल्याचं दिसतंय, काय नेमके बदल करण्यात आले? अमोल, आपण जर पाहिलं तर नगर परिषद निवडणुकांमध्ये ज्या प्रकारचे निकाल लागले त्यानंतर भाजप मोठ्या अलर्ट मोडवर आलेला आहे आणि त्यातही सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या प्रकारे पक्षश्रेष्ठींवर पक्षावर टीका केली त्यानंतर कुठेतरी दोन्ही पक्ष जे आहे म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेच्या पृष्ठभूमीवर जर पाहिलं तर किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार हे दोन्ही पक्ष कसे सांभाळता येईल यासाठी हे सगळं एक्सरसाइज दिसत आहे। आपण जर पाहिलं तर किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख म्हणून जे नियुक्ती करण्यात आली होती त्याच्या जागी अजय संचेती यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र यामुळे कुठेतरी किशोर जोरगेवार हे दुखावले जातील हे लक्षात येतात पक्षाने पुन्हा एकदा किशोर जोरगेवार यांची नियुक्ती जी आहे ती निवडणूक प्रमुख म्हणून केली आहे। मात्र असं असतानाच त्यांनी चैनसुख संचेती जे बुलढाणा जिल्ह्यातले भाजपचे अतिशय ज्येष्ठ आमदार आहेत त्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून आता घोषणा केलेली आहे, जेणेकरून कुठेतरी या पूर्ण ही जी उमेदवारांची निवड प्रक्रिया आहे याच्यावर किशोर जोरगेवार यांचा एक हाती सत्ता राहू नये आणि कुठेतरी चेक बॅलन्स राहावं म्हणून आता चैनसुख संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सोबतच रवींद्र चव्हाण यांनी जे पत्र जारी केलं आहे त्याच्यामध्ये ही निवडणूक जी आहे महानगरपालिकेची ही आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात होणार आहे असं आवर्जून लिहिलं आहे। म्हणजेच कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांचाही मान कायम ठेवलाय पक्षाने, तर दुसरीकडे किशोर जोरगेवार यांना न दुखावता पुन्हा त्यांची निवडणूक प्रमुख म्हणून देखील नियुक्ती केलेली आहे। निश्चित, धन्यवाद सारंग या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।